Hello students, today we start with the topic progressions. What do you mean by progression? A progression is a sequence that follows a particular pattern, and to understand the concept of progression we need to understand the difference between sequence and progression. Let us take one example. Here is the example sequence of prime numbers. We know the first prime number is 2. The first prime number is 2, after that we get 3, then after 3 we get the next prime number 5, after 5 the next prime number is 7, after 7 the next prime number is 11. Now, can you tell me the next prime number? Yes, it is 13. Next prime number is 13. या नंतरचा सांगता येईल? Yes, it is 17. पुन्हा 19 आणि अशा प्रकारे आपण पुढचे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पुढची टर्म इथे काढू शकतो. नेक्स्ट प्राइम नंबर मला काढता येईल. आफ्टर 19 23 आय कॅन राईट. ओके, तर मी तुम्हाला आता इथे एक ट्रिक सांगतो की ज्या ट्रिकला वापर करून तुम्ही इझिली सांगू शकता की कोणतं सिक्वेन्स हे प्रोग्रेशन असू शकते. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशी सिक्वेन्स बघा की त्याचा आपल्याला nth टर्म काढता यायला पाहिजे. आता ही सिक्वेन्स आहे सिक्वेन्स ऑफ प्राइम नंबर्स. या सिक्वेन्सचं नेक्स्ट टर्म मी प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट टर्म ही प्रेडिक्ट केली जाऊ शकते, बट त्याचं nth टर्म काढता येत नाही. वी कॅनॉट फाइंड ए फॉर्म्युला बाय विच वी गेट दीज प्राइम नंबर्स अकॉर्डिंग टू देअर पोझिशन्स. म्हणजे माझ्याकडे असा फॉर्म्युला नाही की त्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा मी तो तसा फॉर्म्युला नाही काढू शकत की त्या फॉर्म्युल्यामध्ये जर मी 1 पुट केलो तर मला 2 भेटलं पाहिजे, 2 पुट केलं मी तर मला 3 भेटलं पाहिजे, कारण की इथे फर्स्ट टर्म किती आहे 2. असा फॉर्म्युला फाइंड करा की ज्या फॉर्म्युल्यामध्ये 1 पुट केलो तर 2, 2 पुट केलो तर 3 आलं पाहिजे. त्याच फॉर्म्युल्यामध्ये 3 पुट केलो तर 5 पण आलं पाहिजे. त्याच फॉर्म्युल्यामध्ये 4 पुट केल्यानंतर 7 आलं पाहिजे. त्याच फॉर्म्युल्यामध्ये 5 पुट केल्यानंतर 11 आलं पाहिजे, अँड सो ऑन. देअरफॉर अशा सिक्वेन्सेस ज्यांचा आपण TN नाही काढू शकत त्या सिक्वेन्सेस प्रोग्रेशन नसतात. अशा सिक्वेन्सेस ज्या सिक्वेन्सेसमध्ये आपण TN नाही काढू शकत त्या सिक्वेन्सेसला आपण प्रोग्रेशन नाही म्हणणार, आणि ज्या सिक्वेन्सेसमध्ये आपण TN काढू शकतो त्या सिक्वेन्सेसला आपण काय म्हणतो, प्रोग्रेशन. दॅट इज व्हेरी सिम्पल ट्रिक टू चेक वेदर द गिवन सिक्वेन्स इज ए प्रोग्रेशन ऑर नॉट. प्रोग्रेशन कधी असते, TN काढता आलं तर, आणि TN जर काढता नाही आलं तर दॅट सिक्वेन्स इज नॉट द प्रोग्रेशन. ओके, इज इट क्लियर? येस. नाउ वन मोर एक्झाम्पल. हियर इज द सेकंड एक्झाम्पल which is Fibonacci sequence. In this particular sequence, what is Fibonacci sequence? So Fibonacci sequence is a very important sequence whose first term is always 0, whose second term is always 1. First term is 0 always and second term is 1 always. Now what is third term? Third term हे मागच्या दोन टर्मचं सम म्हणजे ॲडिशन करून आलेला नंबर. म्हणजे या दोघांचं ॲडिशन करा, 0 + 1 1. नाउ दिस इज थर्ड टर्म इज 1. नाउ व्हॉट इज फोर्थ टर्म दिस टर्म. फोर्थ टर्म म्हणजे काय, तर मागच्या दोन टर्मचं ॲडिशन 1 + 1 2. नाउ व्हॉट इज फिफ्थ टर्म, तर त्याच्या मागच्या दोन टर्म्स 2 प्रिव्हियस टर्म्सचं सम म्हणजे 2 आणि 1, दिस 2 आणि 1 यांचं सम दॅट इज 3. नेक्स्ट टर्म 5 कसं भेटणार, 3 + 2. 8 कसं भेटणार, 5 + 3. नाउ कॅन यू प्रेडिक्ट द नेक्स्ट टर्म? येस, वी कॅन प्रेडिक्ट द नेक्स्ट टर्म. द नेक्स्ट टर्म इज ॲडिशन ऑफ 8 and 5 which is 13. The next term is 13. After that 13 + 8 21. आता या सिक्वेन्समध्ये सुद्धा आपण नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट करू शकतो, पण nth टर्म काढता येत नाही. आणि ज्या सिक्वेन्सेसमध्ये आपण nth टर्म नाही काढू शकत
त्या सिक्वेन्सेस प्रोग्रेशन्स नसतात, दे आर नॉट प्रोग्रेशन्स. देन take one more example, and now in this example these are the examples of progressions. म्हणजे या सिक्वेन्सेस मध्ये नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट केली जाऊ शकते आणि nth टर्म पण काढता येणार. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, लुक ॲट द बोर्ड. द फर्स्ट टर्म इज 2, सेकंड टर्म इज 4. ओके, 2 plus 2 4, 4 plus 2 6, after that 6 plus 2 8. म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये 2 ॲड केले की नेक्स्ट टर्म भेटते. 4 मध्ये 2 ॲड करा 6 भेटणार. म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कसा आहे, सेम आहे. 4 minus 2 2, 6 minus 4 2, 8 minus 6 2, 10 minus 6 2. ओके, तर हे सिक्वेन्स आहे कारण की आपण नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट टर्म काय असेल 12, यानंतर 14, नेक्स्ट टर्म काय असणार 14. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द सबसिक्वेंट टर्म्स. ओके, पण या सिक्वेन्समध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न पण आहे आणि त्या पॅटर्नमुळेच आपण याची nth टर्म काढू शकतो. म्हणजेच इथे nth टर्म येथे 2n येते nth टर्म. कसं आली 2n? इफ सपोज वी पुट n इज इक्वल टू 1 हियर, वी गेट t1 इज इक्वल टू 2. इफ यू पुट n इज इक्वल टू 1, 2 into 1 2. इफ यू पुट n इज इक्वल टू 2 हियर, we get 2 into 2 which is 4. If we put n is equal to 3, we get t3 is equal to 2 into 3 which is 6. So now look at the sequence. Here the first term is 2, second term is 4 and third term is 6. आणि जर मी 4 पुट केलो तर 8. म्हणजे आता माझ्याकडे असा एक फॉर्म्युला आहे की त्या फॉर्म्युल्यामध्ये जर मी 1 पुट केलो तर या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म भेटते. त्याच फॉर्म्युल्यामध्ये मी 2 पुट केलो तर सिक्वेन्सची सेकंड टर्म भेटते. 3 पुट केलो तर थर्ड टर्म भेटते. सॉरी. सो लाईक दिस. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. सो दिस इज ए प्रोग्रेशन. It is sequence as well as progression. Now the next example, here the first term is 2, second term we get, if we multiply first term by 2, we get 2 into 2, 2 square. Again here if we multiply the second term by 2, we get the third term 2 power 3. And if we multiply third term by 2, we get fourth term. And if we multiply fourth term by 2, we get fifth term and so on. अशाच प्रकारे आपण पुढच्या टर्म्स काढू शकतो. आता याचा अर्थ इथे पुढची टर्म प्रेडिक्ट करता येते. यस, वी कॅन प्रेडिक्ट. द नेक्स्ट टर्म विल बी 2 power 6. ओके, त्याच्यानंतर 2 power 7 आणि मग नंतर 2 power 8. नेक्स्ट टर्म प्रेडिक्ट होते, ठीक आहे, बट फॉर्म्युला तयार होतो का? फॉर्म्युला पण तयार होतो. सी, वी कॅन राईट the nth term of the sequence as Tn is equal to 2 power n. Now if you put n is equal to 1, we get 2. If you put 2, we get 2 power 2. So this is a progression. And similarly here also, the third example, look at the denominators 2, 5, 8, 11, 14. सगळ्यांना माहित आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो दीज नंबर्स आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. अँड नाउ दिस सिक्वेन्स इज व्हॉट द रेसिप्रोकल्स ऑफ ईच टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशनचं nth टर्म आपण काढू शकतो, म्हणजे याचा पण आपण nth टर्म काढू शकतो. आणि जेव्हा आपण कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेऊन एक नवीन सिक्वेन्स तयार करतो, त्या सिक्वेन्सला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणतो. आणि म्हणून इथे या तिन्ही एक्झाम्पल्स हे प्रोग्रेशनचे आहेत. आणि फर्स्ट एक्झाम्पल जो आहे तो तुम्हाला माहीत असलेला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सेकंड एक्झाम्पल हा जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि थर्ड एक्झाम्पल हा हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. ओके, आणि म्हणून
इथे एक आपण कन्क्लुडिंग स्टेटमेंट मी इथे करणार आहे. सिक्वेन्स आणि प्रोग्रेशनच्या बाबतीत नीट लक्ष देऊन ऐका. ओके, सो व्हॉट इज दॅट स्टेटमेंट? एव्हरी प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स, बट एव्हरी सिक्वेन्स नीड नॉट टू बी ए प्रोग्रेशन. प्रत्येक प्रोग्रेशन हे सिक्वेन्स असणारच, पण प्रत्येक सिक्वेन्स हे प्रोग्रेशन असेलच हे कंपल्सरी नाही किंवा हे गरजेचं नाही. सो दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट ऑफ प्रोग्रेशन. सो आय होप यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ प्रोग्रेशन अँड द डिफरन्स बिटवीन सिक्वेन्स अँड प्रोग्रेशन. नाव द नेक्स्ट. सो नाव वी हॅव व्हॅरियस टाइप्स ऑफ प्रोग्रेशन्स. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोग्रेशन्स आहेत, पण आपल्या फाउंडेशनच्या सिलेबसमध्ये हे फक्त 3 टाईपचे प्रोग्रेशन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि त्यातला जो पहिला प्रोग्रेशन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, हा ऑलरेडी तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये आहे. तरी मी सुद्धा इंट्रोडक्टरी स्टेटमेंट लिहून समजून सांगायचा प्रयत्न करतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. लुक ॲट द बोर्ड. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant, and that constant is called common difference. Okay, yes. Now take one example. If we take one example, previously we have already discussed one example of arithmetic progression. Again the same, the difference between any two consecutive terms is same. 4 minus 2 म्हणजेच t2 minus t1 हे नेक्स्ट टर्म मायनस इमिडिएट प्रिवियस टर्म, पुढची टर्म मायनस त्याच्या अगोदरची टर्म. पहिली टर्म मायनस दुसरी टर्म असं नाही, दुसरी टर्म मायनस पहिली टर्म, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म. हा जो डिफरन्सचा सिक्वेन्स आहे, हे जे सबसिक्वेंट डिफरन्सेस आहेत, हे जर सर्व व्हॅल्यूज सेम असतील तर ते सिक्वेन्स हे प्रोग्रेशन असणार. 4 minus 2 2, 6 minus 4 2, 8 minus 6 2, 10 minus 6 2. So there is a difference and which is common. So this progression is an arithmetic progression. Similarly, the ratio same असेल, if the ratio is same, the ratio of two consecutive terms is same. Here in geometric progression, if the ratio of two consecutive terms is constant, then that progression is called as geometric progression, and that constant is called common ratio. Note that common ratio, लक्ष द्या, कॉमन रेशो. आणि AP मध्ये कॉमन डिफरन्स. AP मध्ये काय, डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्यामुळे कॉमन डिफरन्स. GP मध्ये रेशो हा कॉमन असतो, कॉन्स्टंट असतो, त्यामुळे याला आपण म्हणतो कॉमन रेशो. फॉर एक्झाम्पल, वी कॅन टेक वन एक्झाम्पल ऑफ GP. Suppose our sequence starts from 3, and if I multiply 3 by 2, we get 6. So we find the next term by multiplying first term by 2. Now multiply second term by 2, we get 12, 6 2s are 12, 12 2s are 24. नीट समजून घ्या. AP मध्ये 2 2 ॲड केलो, GP मध्ये 2 2 ने मल्टिप्लाय करत आहोत. इज इट क्लियर? सो सच सिक्वेन्सेस आर कॉल्ड ॲज जिओमेट्रिक प्रोग्रेशन्स. आणि इथे T2 by T1, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म असं नाही, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म, नेक्स्ट टर्म डिवायडेड बाय प्रिवियस टर्म.
T2 by T1, T3 by T2, T4 by T3 are same and which is constant, and that constant is called as common ratio. म्हणजे कोणत्याही GP मध्ये जर तुम्हाला कॉमन रेशो काढायचा असेल तर सेकंड टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म असं करा. नाउ लेट अस एक्सप्लोर अरिथमेटिक प्रोग्रेशन. If suppose let first term of AP arithmetic progression, that we can write it also as AP. So, let us consider first term of AP is A and common difference is D. Then can you form a general AP? Yes, we can form. The first term is A comma, second term is तर common difference add करा first term मध्ये which is A plus D. तिसऱ्या टर्म साठी दुसऱ्या टर्म मध्ये common difference add करा A plus 2D, then A plus 3D. हेच कंटिन्यू होणार up to infinite terms or whatever may be the terms that we require. So, now here what we have to do, we have to find nth term of an AP, formula for nth term of an AP. So, to find the formula, first note that T1 is A, first term is A, T2 is A plus D. सिक्वेन्स मध्ये प्रत्येक टर्म ही त्याच्या फिक्स पोझिशन वर असते. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट पोझिशन हे एच आहे, सेकंड पोझिशन वर ए प्लस डीच असणार. सिक्वेन्स मध्ये ऑर्डर महत्त्वाची असते आणि म्हणून आपण सिक्वेन्स मध्ये काय म्हणतो, कलेक्शन विथ ऑर्डर. आणि प्रोग्रेशन म्हणजे कलेक्शन पण आहे, ऑर्डर पण आहे आणि पॅटर्न पण आहे. ओके, सो T3 थर्ड टर्म इज ऑलवेज A plus 2D and so on. So, can you find T10 by looking at T1, T2 and T3? Okay, analyze these T1, T2 and T3 and tell me what would be the T10. So, इथे बघा, इथे 1 आहे तर इथे D नाहीच, म्हणजेच मी याला 0D लिहितो. A plus 0D that is A only. इथे 1 आहे तर D च्या बाजूला 0 आहे. ओके, इथे 0 आहे आणि इथे 1 आहे तर इथे 0 आहे. इथे 2 आहे तर इथे D च्या बाजूला 1 आहे आणि इथे 3 आहे तर D च्या बाजूला 2 आहे. म्हणजे ज्या टर्मचा नंबर आहे T3 मध्ये D च्या बाजूला 2 येणार, म्हणजे एक कमी. सो T10, in T10 we can write T10 as A plus 9D, A plus 9D, and T20, 20th term A plus 19D, and Tn A plus n minus 1 times D, एक कमी. इथे जो नंबर आहे, इथे जो नंबर असेल त्यापेक्षा एक ने कमीचा नंबर इथे येणार, 1 less. Therefore, T10 is A plus 9D, एक कमी, like this. Okay, so this is the formula of Tn. Let us take one example to find the Tn of an AP. So, consider an AP having the terms, the first term is 2, common difference is 4, means 2 plus 4, 2 plus 4, 6, 6 plus 4, 10, 10 plus 4, 14 and so on. We have to find nth term of this AP. So, first consider the variables, the first term as A 2 and and common difference D is equal to, so D is second term minus first term. So, 6 minus 2 which is 4. Difference between any two consecutive terms is 4, therefore, common difference is 4. Now, what is Tn?
So formula of Tn is A plus n minus 1 times D. Now put the values of A and D. A is 2 and D is 4. Solve the brackets, 2 plus 4n minus 4, and therefore finally we get Tn is equal to 4n minus 2. Now if you put n is equal to 1 there, if you find T1 from the formula, you put 1 instead of n, put 1, you will get 2. If you find T2, 4 into 2 minus 2, 6. If you find T3, तर 4 into 3 minus 2, 10. बघा याच टर्म्स भेटतात. फर्स्ट टर्म 2 म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर करून मी यातल्या कुठलेही टर्म काढू शकतो आणि हेच ॲप्लिकेशन आहे nth टर्म ऑफ एपीचं आणि हेच ॲप्लिकेशन आहे प्रोग्रेशनचं. प्रोग्रेशनमध्येच हे असं पॉसिबल आहे. प्रत्येक सिक्वेन्समध्ये हे असं आपण नाही करू शकत. प्रत्येक सिक्वेन्समध्ये समजा फॉर एक्झाम्पल मला विचारलेलं आहे T25. जर दिलेलं सिक्वेन्स हे प्रोग्रेशन नसेल, जर दिलेलं सिक्वेन्स हे प्रोग्रेशन नसेल आणि मला जर T25 काढायचं असेल तर मला पूर्ण 25 टर्म्स काढाव्या लागतील. पण जर दिलेलं सिक्वेन्स हे प्रोग्रेशन आहे तर मला पूर्ण 25th पर्यंत टर्म काढायची गरज नाही. मी फर्स्ट काय करणार, फॉर्म्युला काढणार आणि डायरेक्ट T25 काढणार बाय पुटिंग n इज इक्वल टू 25 देअर. सो इन this sequence arithmetic progression, the 25th term will be 4 into 25 minus 2, which is 25 into 400 minus 2, which is 98. तर मी बाकीच्या टर्म्स न काढता पण सांगू शकतो की या सिक्वेन्समध्ये 25th टर्म काय येणार, 98 येणार. हे का पॉसिबल झालं? बिकॉज द गिवन सिक्वेन्स इज ए प्रोग्रेशन. ओके, सो नाउ नेक्स्ट similarly we explore geometric progression. ओके, लक्ष द्या, खूप सोपं आहे. geometric progression. We find the nth term of geometric progression or the formula to find the nth term of geometric progression. Again consider first term of a GP is A and common ratio is R. Therefore, the GP is given by, so we can write GP as, okay. So the GP is, the first term is A. Now to form the GP we multiply first term by common ratio. आता एका फिक्स नंबरने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून पुढची टर्म भेटणार. एपी मध्ये कसं होतं, एका फिक्स्ड नंबरला प्रत्येक टर्ममध्ये ॲड करून पुढच्या नंबर्स काढत होतो. तसे जीपी मध्ये काय करणार आपण, तसं जीपी मध्ये आपण काय करणार, प्रत्येक टर्मला, पहिल्या टर्मला एखाद्या फिक्स नंबरने, कॉन्स्टंट नंबरने, कॉमन नंबरने मल्टिप्लाय करून सेकंड टर्म भेटते. सेकंड टर्मला त्याच नंबरने मल्टिप्लाय करून थर्ड टर्म भेटते. थर्ड टर्मला त्याच नंबरने मल्टिप्लाय करून फोर्थ टर्म भेटते. लाईक दिस. एपी मध्ये ॲड करणार, जीपी मध्ये मल्टिप्लाय करणार. व्हेरी सिंपल. सो ए, नाउ कॉमन रेशो इज आर, सो मल्टिप्लाय फर्स्ट टर्म by r, we get AR. Now again multiply second term by r, we get AR square, and then third term by r, AR cube, and so on. Now again look at the pattern. तुम्हाला समजलं असेल, AP चा पॅटर्न वेगळा, GP चा पॅटर्न वेगळा आणि HP चा पण पॅटर्न वेगळाच असेल. म्हणजे पॅटर्न बदलला की प्रोग्रेशन बदलतं. म्हणजे हे जे प्रोग्रेशन्स आहेत हे काय असेल, हे कसं ओळखायचं, पॅटर्नवरून प्रोग्रेशनचे टाइप्स आपण डिसाईड करतो. ओके, पॅटर्नवरून. पॅटर्न जर डिफरन्स कॉमन असेल, हा जर पॅटर्न असेल, पॅटर्न कोणता आहे, कॉमन डिफरन्स असेल, तर कॉमन डिफरन्सचा पॅटर्न आला तर ते प्रोग्रेशन AP. कॉमन रेशोचा पॅटर्न जर आला तर ते GP. आणि APच्या प्रत्येक टर्मचा जर आपण रेसिप्रोकल घेऊन एक नवीन सिक्वेन्स तयार केली तर ते HP.
where AP is arithmetic progression, GP is geometric progression and HP is harmonic progression. Okay. So, now here in this sequence the first term is A, second term is AR, third term is AR square, okay, and fourth term is A into R power 3, okay na. Now look at the pattern. What pattern? So here इथं R नाहीच आहे तर मी इथे R लिहितो आणि पॉवर 0 देतो. R पॉवर 0 1च, काही फरक पडणार नाही. A into 1 Aच असेल ना. So T1 is A into R power 0. Again look at the pattern. जो पॉवर आहे इथे असणारा पॉवर त्या टर्मचं जे पोझिशन आहे त्यापेक्षा 1 ने कमी आहे. टर्मचं जे पोझिशन आहे त्या पोझिशन पेक्षा पॉवर 1 ने कमी आहे. टर्मची पोझिशन 3 आहे, पॉवर 2 आहे, 1 ने कमी आहे. टर्मची पोझिशन 4 आहे, पॉवर 3 आहे, 1 ने कमी आहे. So can you predict the 10th term? Yes, it is very simple. We can write T10 is equal to A into R power 9 and similarly Tn is equal to A into R power n minus 1. This is nth term of GP. Let us take one example. In this example, we take one GP whose first term is 2, common ratio is let 3, 2 3s are 6, 6 3s are 18 and so on. Now in this example, this is a GP, first term is 2, common ratio is 6 by 2 3 and nth term is A into R power n minus 1. So Tn is equal to A into A is 2, R is 3, power n minus 1. This is nth term of GP. If we need to find the 10th term of this sequence, no need to write all 9 terms and then after that 10th term, म्हणजे सगळ्या 10 टर्म्स लिहायची गरज नाही. फक्त काय करा, या फॉर्म्युल्यामध्ये 10 पुट करा, you will get 2 into 3 power 9. This will be the 10th term of this sequence. अशाच प्रकारे जर समजा one more example, last example, this is of HP. Okay, if suppose we write AP as, write any AP which is suppose 2 plus 3 5 plus 3 8, okay, 8 plus 3 11 and so on. So now what would be the HP? AP च्या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घ्या. 2 चा रेसिप्रोकल 1 by 2, 5 चा रेसिप्रोकल 1 by 5, रेसिप्रोकल ऑफ 8 1 by 8, then 1 by 11. AP च्या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर एक नवीन सिक्वेन्स तयार होते आणि त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, HP, which is harmonic progression. ओके, तर या लेक्चरमध्ये इतकंच, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू.